तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी ही अंतिम टप्प्यात आता पोहोचलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल आणि कर्जमाफीमध्ये जर कोणताही अडथळा निर्माण व्हायला नको, तर त्यासाठी जर आपण बघितलं तर कर्जमाफीसाठी हे प्रामाणिकरण जे आहे ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कोणतं प्रामाणिकरण जे आहे ते आता शेतकऱ्यांना महत्त्वाचे असणार आहे. जर ते नाही केलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो का? ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून शेती असो किंवा राज्यातील कोणत्याही महत्त्वाच्या बातम्या असल्या तर सर्वात अगोदर तुम्हाला आपण या चॅनलवर देत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर राज्यात शासनाने जे शेतकऱ्यांसाठी मोठी अशी दिलासादायक बातमी दिलेली आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात. आता याच्या अंमलबजावणी आता डायरेक्ट शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे. जर आपण बघितलं, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या बळीराजासाठी देण्यात आलेली ही मोठी घोषणासुद्धा आहे. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे. अशातच जर आपण बघितलं तर या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार माहिती बँकेच्या शाखेत द्यावी असे आवाहन सहकार विभागाने केलेले आहे. म्हणजे तुमची जी आधारची माहिती आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये म्हणजे बँकच्या शाखामध्ये नेऊन द्यावी असे जे आव्हान आहे ते सहकार विभागाने केलेले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच जुलैचा महिना चालू आहे त्याच्या तिसऱ्या नाही तर चौथ्या आठवड्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची माहितीसुद्धा सहकार विभागाने दिलेली आहे. जर आपण बघितलं तर या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,500 कोटी रुपयांची आर्थिक मदतही मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जो समावेश आहे तो 56 लाख शेतकऱ्यांचा आहे आणि जो फायदा मिळणार आहे तो 36,500 कोटी रुपयांचा मिळणार आहे. सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बँकर समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पत्र शेतकऱ्यांचा आधार क्रमांक घेण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यांना पत्र पाठवून आज सांगण्यात आले की शेतकऱ्यांचा आधार क्रमांक घेण्यात यावा. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती अपलोड झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र विशिष्ट कर्ज खातेनिहाय नंबर दिला जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. जर आपण बघितलं, पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा असो, ग्रामपंचायत असो, तलाठी कार्यालय असो किंवा पोर्टलवर सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी डबल एकदा समजून घ्या. बँक शाखा असो, ग्रामपंचायत असो, तलाठी कार्यालय असो किंवा जे आपलं पोर्टल असणार आहे त्याच्यावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. त्याचबरोबर आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून ही थेट रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना चालू हंगामातील कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना सर्व बँकांना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. पात्र सर्व शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेऊ शकतील. त्यामुळे शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आता या योजनेतील तरतुदी काय ते आपण समजून घेऊया. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची अल्पमुदतीची पीक कर्जसुद्धा दिली जाईल. यामध्ये थकीत असो, पुनर्गठित असो, फेर पुनर्गठित असो यासुद्धा कर्जांचा समावेश असणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा विशेष तरतूद असणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर विशेष म्हणजे यापूर्वीच्या 2 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र असणार आहे. पूर्वी 2 कर्जमाफीचा जर लाभ घेतलेला असेल तर ते शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असणार आहे. या योजनेचा उद्देश केवळ कर्जमाफी देणे एवढाच नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे सुद्धा आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा सुद्धा आहे आणि राज्यातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा या कर्जमाफीमागील महत्त्वाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना वेळ न घालवता आपले कर्ज खाते आधारशी संलग्न करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाकडून देण्यात आलेले आहे. जर तुम्ही हे केलं तर कर्जमाफीच्या जेव्हा याद्या प्रसिद्ध होणार तर डायरेक्ट ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये त्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा होणार आणि त्याचबरोबर तुमची सुद्धा कोणतेही अडथळा न येता थेट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही होती संपूर्ण माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.